हुक्केरी तालुक्यातील धरणाजवळ असलेल्या संगम सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून बीबी पाटील यांची पुनर्निवड न झाल्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा मान्यवर नेत्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि अभिनंदन करण्यात आले। यानंतर माध्यमांशी बोलताना अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले की संगम साखर कारखाना नवीन असल्याने संपूर्ण संचालक मंडळाच्या निर्णयानुसार कारखान्यावर आर्थिक भार पडू नये या दृष्टिकोनातून सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे। ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕತ್ತಿಯವರು ಮಾಡಿದರು ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಖಾನೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದ ನಾವು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಮಾಡಿ ನೋಡ್ರ ಸರಿಯಾಗಂಗಿಲ್ಲ। ಯಾರೇ ಇದ್ರೂ ತಗೋಬೇಕು, ನಾವು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಹೆಲ್ಪ್ ತಗೊಂಡ್ ಮಾಡ್ಬೋದು। ಯಾಕಂದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ತತ್ವದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಕಾರ್ಖಾನೆ ಇದ್ದಾಗ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಮಾಡಬಾರ್ದು। ಈ ಕಳೆದ ಏನು ಹೋದ್ ಸೀಸನ್ದಾಗ ಒಂದು 25 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಮ್ಗೆ ಕಮ್ಮಿ ಬಿದ್ದಿದ್ದು, ಅವಾಗ ಜಿಲ್ಲೆಯವರ ಮದತ್ ಮಾಡಿದ್ರು। ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ದ 2 ವರ್ಷ ಸತತ ಬರಗಾಲ ಇರೋದ್ರಿಂದ ಕೃಷಿಂಗ್ ಕಮ್ಮಿ ಆಗಿತ್ತು। ಕೃಷಿಂಗ್ ಕಮ್ಮಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಅಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಅನ್ನು ಕಮ್ಮಿ ಉತ್ಪಾದನೆ ಆಗ್ತೈತಿ। ಅದಕ್ಕೇನ್ ನಮ್ಗೆ ಶಾರ್ಟ್ ಫಂಡ್ ಆತು ಬಿಲ್ ಕೊಡಾಕ ಅವಾಗ ಪ್ರತಿ ಸಾವುಕಾರ ಇವ್ರ ಜಿಲ್ಲೆಯವರನ್ನ ಒಂದು 24 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದ। वीरेश्वर कोऑपरेटिव्ह। कत्ती कुटुंबाने कारखान्याला नेहमीच मदत केली आहे। आता तुम्ही जारकिहोळी आणि जोल्ले यांच्या बाजूने झुकला आहात। या माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की कत्ती यांनीही मदत केली आहे। आता जोल्ले यांनी आर्थिक मदत केली आहे। संस्थेचे सुचारूपणे संचालन करण्यासाठी पक्षभेद न करता सर्वांचा सहकार्य महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले। सचिन कांबळे, KMM मराठी, हुक्केरी।